नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला नवीन पद्धतीने मेथीचे थेपले कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्याचबरोबर मेथीचे पराठे किंवा थेपले कडक होऊ नये, नरम राहावे यासाठी आपण कोणती ट्रिक वापरायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। एक जोडी मी मेथी घेतलेली आहे। मेथीचे आपण पानं घेत असतो आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सुद्धा घेत असतो, पण जेव्हा आपण मेथीचे पराठे बनवतो तेव्हा आपण तसं करत नाही, त्याच्या काड्या घेत नाहीत। पण ज्या काड्या असतात ना त्याच्या ज्या कोवळ्या त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व असतात। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, 1 वाटी मेथी मी फक्त पानं घेतलेले आहे आणि 2 वाटी मेथीमध्ये मी पानं आणि त्याच्या कोवळ्या काड्या असं दोन्ही घेतलेलं आहे। तर आता आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घेत आहे। मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, यामध्ये तुम्ही अद्रक सुद्धा घालू शकता। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये मिरचीची एक छान अशी पेस्ट तयार करायची आहे। पाणी घातल्यामुळे काय होतं, मिरचीची पेस्ट छान अशी बारीक होते, नाहीतर त्याच्यामध्ये मिरचीचे जे बिया असतात त्या राहतात आणि आपला जो पराठा आहे बरोबर बनत नाही। तर छान असं आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण ज्या मेथीची काड्या सुद्धा घेतलेल्या आहेत ती मेथी घालणार आहोत आणि वाटून घेणार आहोत। असे केल्यामुळे काय होतं, त्या काड्या असतात ना त्या पूर्ण वाटल्या जातात आणि पराठा खूप दिसायला छान असं हिरवा दिसतो आणि त्याचबरोबर ना टेस्टी सुद्धा बनतो। त्याच्यामुळे मी हे सर्व असं थोडंसं घेणार आहे आणि बारीक त्याची पेस्ट तयार करणार आहे। तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा एकदम सर्व करू शकता। तर अशा पद्धतीने मी सर्व जी मेथी होती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची अशी पेस्ट तयार केलेली आहे। अशा पद्धतीने करायचं आहे। आता ही जी आपली फक्त मेथीची पानं राहिलेली आहे याला तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता, पण मी डायरेक्ट असंच बनवते। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहे। 3 वाटी मेथी होती तर आपण 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 1 चम्मच हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे, मिरची पावडर 1 चमचा। त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत 2 चिमूटभर। ओवा घालणार आहोत 1 चमचा। तर ओवा जो आहे तो हातामध्ये असा चोळून टाकायचा आहे। तीळ घालणार आहे मी 2 चमचा। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण यामुळे पराठ्याला छान टेस्ट येते। त्याचबरोबर आपण यामध्ये 3 चमचा बेसन पीठ घालणार आहोत, यामुळे आपला जो पराठा आहे नरम बनतो आणि शिवाय टेस्टी सुद्धा होतो। कसुरी मेथी घालायची आहे 2 चमचा आणि कोथिंबीर घालायची आहे 2 ते 3 चमचा। बारीक कापून ही कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये 5 चमचा तेल। तर जर तुम्ही यामध्ये दही घालणार असाल ना तर तेल थोडंसं कमी घाला, पण मी दहीचा वापर नाही करणार त्याच्यामुळे मी 5 चमचा तेल घातलेलं आहे। तेल साधंच घालायचं आहे, गरम करून घालायची गरज नाही आहे। आपण जी हिरवी मिरची आणि मेथी वाटून पेस्ट तयार केली होती ती सर्व घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। आता सर्व आपण हे मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आता सध्या पाणी घालायचं नाही, गरज पडली तर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। हे सर्व आपण मिक्स केलं आहे, कोरडं झालेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं कोमट पाणी घातलं होतं आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं मिक्स करणार आहोत। जास्त पाणी लागत नाही, अर्धी वाटी मला पाणी लागलं। तर नरम असं हे आपण पीठ मळलेलं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि पुन्हा हे आपण मळून घ्यायचं आहे। असं केल्याने हे पीठ छान असं मळलं जातं आणि पराठा छान होतो। तर पीठ आपण छान मऊसूत मळलेलं आहे। आता यावरती आपण 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवूया। तर इथे 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे छान असं सेट झालेलं आहे। आता याचे आपण गोळे करणार आहोत। तर गोळे करताना हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे किंवा तुम्ही तेल सुद्धा हाताला लावू शकता आणि याचे गोळे बनवून अगोदरच ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून आपले जे पराठे आहेत ना पटकन आपण लाटून घेतो। तुम्हाला पराठा किती छोटा किंवा मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हे गोळे बनवून घ्यायचे आहेत। इतके पिठामध्ये मी 20 असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पराठा बनवायला घेऊया। एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे आणि पातळ असा आपला हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे। याला मेथीचे थेपले सुद्धा म्हणतात। एकदम पातळ लाटून घ्या, कारण की किती पातळ लाटलात ना तरी आपला जो पराठा किंवा थेपला म्हणा छान असा मऊ नरम पडणार आहे। काही वेळेस काय होतं, आपण जेव्हा पराठे किंवा थेपले बनवतो तेव्हा ते कडक बनतात
तर ती टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण पातळसा असा आपला हा पराठा किंवा थेपला तयार करून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया. एकाच वेळेला 8 ते 10 पराठे आपण बनवून घेऊया, जेणेकरून ते जेव्हा आपण भाजणार ना तेव्हा ते पटकन भाजले जातात. सर्व जे थेपले आहेत अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. तर सर्व आपले जे थेपले आहेत पराठे ते आपण 10 असे लाटून घेतलेले आहेत. आता एक तवा मी गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की अर्धा चमच तेल घ्यायचं आहे, पूर्ण आपला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती हा पराठा आपण शेकून घेणार आहोत. आपण जो पराठा आहे, जो थेपला आहे, तो शेकताना ना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे. स्लो गॅसवरती जर तुम्ही पराठा शेकला, भाजला ना तर तो कडक बनेल. पण जर तुम्ही मीडियम टू हाय गॅसवरती भाजला ना तर तो नरम असा राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पराठा बनवताना नेहमी लक्षात ठेवा, मीडियम टू हाय गॅसवरतीच त्याला तुम्हाला शेकायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे, छान तेल लावायचं. तेल लावल्यामुळे पराठा ना खूप मस्त असा टेस्टी बनतो. तर आपण सर्वकडे तेल लावून घेतलेलं आहे. पराठा कुठेही कच्चा नाही राहिला पाहिजे, अशा पद्धतीने आपण सगळीकडे छान असं त्याला भाजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपला पहिला पराठा तयार आहे. आता दुसरे पराठेसुद्धा आपण मीडियम टू हाय गॅसवरती भाजून घेणार आहोत. भाजताना व्यवस्थितपणे भाजायचे, कच्चे नाही राहायला पाहिजे आणि छान असं तेल लावून घ्यायचं आणि भाजायचे आहेत. तर सर्व पराठे आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आणि आपले मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले तयार आहेत. तुम्ही हे लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा दहीबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरी खूप छान लागतात. अगदी पातळ आपण हे लाटलेले आहेत, त्याच्याबरोबर खूप नरम असे झालेले आहेत. जर तुम्ही प्रवासामध्ये खाण्यासाठी करणार असाल ना तर अशा पद्धतीने बनवा. 7 ते 8 दिवस छान असे राहतात. आता नेक्स्ट टाईम मेथीचे पराठे बनवताना त्याच्या ज्या कवळ्या काड्या आहेत ते न फेकता अशा पद्धतीने मेथीचे पराठे नक्की बनवा. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा.